मोदी यांनी केलेल्या आवाहनाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला। इंधनाची बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन आठवलेंनी सुद्धा केलेलं आहे। तर रामदास आठवलेंशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर खरं तर देशभरातील अनेक नेत्यांकडनं लोकल ट्रान्सपोर्टचा वापर केला जातो। आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ते मुंबईतल्या अंडरग्राऊंड मेट्रोच्या वतीनं प्रवास करतात। सर, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज हा मेट्रो प्रवास होतोय, काय सांगाल नेमक्या या निमित्ताने? माननीय प्रधानमंत्र्यांनी पेट्रोल डिझेलमध्ये बचत करा हे सांगितलेलं आहे। त्यानंतर जे काय सगळे मंत्री आहेत किंवा जे ज्यांना सिक्युरिटी आहे अशा लोकांनी सुद्धा गाड्या जास्त वापरणं थांबवावं असं त्यांना सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे आज आपण मेट्रोतून प्रवास करत आहोत। यानंतरही ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल, मला कुठं प्रोग्रामला जायचं असेल त्या वेळेला मी मेट्रोचा वापर करणार आहे। त्यामुळं आपली बचत जी आहे पेट्रोल डिझेलची करण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्र्यांनी केलेलं आव्हान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मी त्याला प्रतिसाद दिलेला आहे। बाकीच्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा असं आपलं मत आहे। मुख्यत्वे जर पाहायला गेलं तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कशा प्रकारे इंधनाची बचत केली जाऊ शकते किंवा लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करून या सगळ्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे त्याचं पालन केलं जाऊ शकतं, याचं एक उत्तम उदाहरण या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। अर्थात हा प्रवास एक दिवसाचा प्रातिनिधिक ठरतोय की यापुढे सुद्धा पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत VIP कल्चरला दूर करत या सगळ्या नेत्यांकडनं या सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातंय, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सोनावणेसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।